वर्णानमर्थसङ्घानां रसाना छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणिविनायको लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर्योथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि। प्रस्तुत आज संत समागम या फेसबुक पेजच्या द्वारा परम परमार्थिक परम स्नेही प्रवीणजी महाराज केळीकर यांच्या आदेशावरून यांच्या सांगण्याने आज श्रीमद भगवत गीता या गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे, ज्या श्लोकाद्वारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काही उपदेश केलाय, तो उपदेश सामान्य जीवासाठी सुद्धा कृतार्थ ठरवू शकतो किंवा सामान्य जीव सुद्धा ज्या उपदेशाद्वारे ज्ञानी बनू शकतो असा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी केला। भगवान श्रीकृष्णांनी त्यात सांगितल्याप्रमाणे जातस्य हि ध्रुव मृत्यू या श्लोकावर आपण 2 दिवस विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रथमतः या श्लोकाची पार्श्वभूमी जर आपण पाहता गेलो तर या श्लोकाची पार्श्वभूमी अशी की अर्जुन ममतेमध्ये अडकला होता। ममता मोह काही अंशी आध्यात्मिक साधनांमध्ये किंवा अध्यात्मामध्ये घातक ठरू शकते किंवा ममता हा मोह हा युद्धात सुद्धा घातक ठरू शकतो। जसं पाहायला गेलं तर धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर ज्या वेळेला युद्धाची पार्श्वभूमी, त्या युद्ध प्रसंगामध्ये अर्जुनाच्या समोर उभे असणारे द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि त्या वेळेला अर्जुनाच्या मनामध्ये ममता उत्पन्न झाली आणि ती ममता त्या ठिकाणी घातक ठरू पाहत होती। पण वेळीच भगवान श्रीकृष्णांनी केलेला उपदेश म्हणून ती ममता, त्या ममतेचं रूपांतर पुन्हाच्या एकदा युद्धामध्ये झालं, पुन्हा एकदा युद्ध स्वरूपामध्ये घडलं। म्हणून अशी ममता काय होतंय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ममता घातक कशी ठरते तर त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर हिरण्यकश्यपूच्या दरबारामध्ये प्रल्हाद आणि त्या प्रल्हादाला बापाने केलेलं प्रेम। आता प्रल्हादाला काही कमी प्रेम केलं नव्हतं हिरण्यकश्यपूने। जन्म झाल्यापासून विविध मोत्याचे शृंगाराने नटवलेला प्रल्हाद, विविध प्रकारचे वस्त्र आभूषण त्यावर लिहिलेला आणि नितांत प्रेम हिरण्यकश्यपूचं प्रल्हादावर। मग ही ममता प्रल्हादावर पित्याची आणि तशीच प्रल्हादाची जर पित्यावर अशीच ममता, खरं तर प्रल्हादाची पित्यावर ममता होती, पण हिरण्यकश्यपू वेगळ्या वृत्तीचा, अधर्मी वृत्तीचा असल्या कारणाने प्रल्हादाला हिरण्यकश्यपूशी ममता तोडावी लागली। अंती हिरण्यकश्यपूशी ममता तोडल्यामुळे शेवट हरिप्रिया झाला। हरिप्रिया व्हायचा असेल तर मग पारमार्थिक क्षेत्रामध्ये घातक ठरू पाहणारी ममता पहिले सोडली पाहिजे। जसं शबरी आणि शबरीच्या वडिलांनी लग्नाप्रित्यर्थ बांधलेले बोकड आणि सगळ्या पाहुण्यांना खुश करण्याकरता त्यांची ठेवलेली मेजवानी, काय केलं नव्हतं त्या बापाने? लग्न समारंभाची सर्व तयारी केली होती, जय्यत तयारी पूर्ण केली। इतकं लग्न समारंभाची तयारी करून सुद्धा मग शबरीने त्यांच्याशी ममता धरायला हवी होती। पण एक लक्षात घ्या, शबरीने जर त्या स्थितीला त्यांच्याशी ममता दाखवली असती तर मात्र शबरी हरिप्रिया होऊ शकली नसती। ती ममता धार्मिक क्षेत्रामध्ये घातक असू शकते। विभीषणाची भावाप्रती जर ममता असती तर मात्र प्रभू रामचंद्राचे दास्यत्व सेवेला तो पात्र झाला नसता।
म्हणून ममता आध्यात्मिक दृष्ट्या काय होतं, काही वेळेला एखादा मुलगा आध्यात्मिक निघाला की त्याचे आई वडील मग त्याच्यावर दाब टाकतात की काय करतो, आमचे कुळी नव्हते आईसे हेची काय पोरा लागली चट, धरे वाट देवळी आमचे कुळी नव्हते आईसे, आमच्या कुळात कधीही असं कोणी केलं नाही, तू काय देवळाची वाट धरतो. असे जर माता पिता धार्मिक गोष्टींमध्ये आड येत असतील तर मात्र ती ममता त्वरित नष्ट करावी, नवे नवे सापासारखे ठेचून नष्ट करून आणि देवापाशी जावं. बहुतांशी ज्या वेळेला ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी म्हटलंय नावडे जन धन माता पिता, मग इथं प्रश्न उद्भवतो की जन आवडत नाही ठीक आहे, धन आवडत नाही ठीक आहे, पण माता पिता का आवडत नाही. तर इथं प्रश्न असा उद्भवतो, त्याचं सरळ सोपं जर आपण बोलण्याचा त्यावर प्रयत्न केला तर त्यातून एकच फक्त वर्म निघतं, माता पितांना आवडण्याचं मागं. पण कोणते माता पिता, जर धार्मिक गोष्टींमध्ये जे माता पिता आड येतात त्या माता पित्यांशी ममता तोडून आणि भगवंतापर्यंत जाणं याला म्हणतात. म्हणून ममता ही आध्यात्मिक श्रेष्ठ साधनांमध्ये, अध्यात्मामध्ये सुद्धा ममता घातक असते, तीच ममता युद्धामध्ये सुद्धा घातक ठरू शकते. मग अर्जुन ममतेत अटकला, अर्जुन प्रेमात अटकला की ज्या भीष्माचार्यांनी मुलाप्रमाणे आपल्यावर प्रेम केलं, शिष्य असताना सुद्धा द्रोणाचार्यांनी मुलाप्रमाणे आपल्यावर प्रेम केलं, त्यांचं प्रेम, आणि आज ते आपल्या समोर युद्धाकरता उभे, आज मी त्यांच्यावर बाण कसा चालू, ही झाली ममता. मग त्यावेळेला भगवान कृष्णांनी अर्जुनाला उपदेश करण्याकरता गीतेमध्ये बरेचसे त्यावर श्लोक आलेले आहेत. अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान कृष्ण म्हणतात, बाबा ही ममता तू टाकून दे. कारण अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघून गेलं होतं, कत भीष्ममहम खड्गे द्रोणंच मधुसूदनम. अर्जुन म्हणतात की भीष्मा पितामहासारखे भीष्म आणि द्रोणाचार्यांसारखे माझे गुरु आणि त्यांच्यावर मी प्रहार करणं मला पटत नाही, किंवा मी ममतेमध्ये अडकलोय हे म्हटलं तरी चालेल. मग त्यावेळेला भगवान कृष्ण म्हणतात की बाबा ह्या ममतेमध्ये अटकू नको. तुला जर ह्या गोष्टीचं ज्ञान असतं की हा आत्मा पुन्हा एकदा शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये किंवा दुसऱ्या वेळी अंती तो जन्माला येऊ शकतो, याचं जर ज्ञान तुला झालं तर मात्र ही ममता त्वरित नष्ट होईल. काय असतंय, काही वेळेला ठीक आहे अर्जुनावर द्रोणाचार्यांनी प्रेम केलं, भीष्माचार्यांनी प्रेम केलं, ठीक आहे, पण काही वेळेला काही मनुष्य भूतकाळ धरून बसतात. मी म्हणत नाही की भूतकाळ, मी एकच सांगतो की भूतकाळ लक्षात ठेवून चालावा, पण भूतकाळ वर्तमान काळामध्ये जोडू नये. लक्षात घ्या, भूतकाळाचं स्मरण असावं वर्तमान काळामध्ये, पण भूतकाळाची जोडणी वर्तमान काळाशी असू नये. त्याला कारण आहे, काही वेळेला काय होतं, एखादा म्हातारा मनुष्य 80-90 वर्षाचं त्याचं वय आणि त्याच्याकडं भरपूर ऐश्वर्य मग त्याच्या वेळेला झालेलं, मग त्या ऐश्वर्यांमध्ये त्याला नातू सुना नातवंड मुलं बाळं असा अत्यंत मोठा परिवार, धनधान्यादी संपुष्ट परिवार, आणि मग असा ऐश्वर्य स्थितीमध्ये असणारा तो म्हातारा बसतो आणि ऐश्वर्य स्थितीत असणारा तो म्हातारा आणि मग दुसऱ्या माणसाला म्हणतो की आता हे जे ऐश्वर्य आहे, हे ऐश्वर्य आता तुम्ही बघताय, पण आमची मागची परिस्थिती अशी होती की मागच्या परिस्थितीमध्ये आम्हाला अशा प्रकारचं दुःख सहन करावं लागलं, ह्या दारिद्र्यातून आम्ही गेलो, त्या दारिद्र्यातून आम्ही गेलो, अशा प्रकारचे लोकांचे बोलणे ऐकले. ऐश्वर्य संपन्न स्थितीत असून सुद्धा भूतकाळ वर्तमान काळाशी जोडल्यामुळं अंती दुःखाला कारण ठरलं जातं. मग या ठिकाणी अर्जुनाचंही तसंच झालं. अर्जुनाने भूतकाळ स्मरण ठेवावा, द्रोणाचार्यांनी प्रेम केलं, भीष्माचार्यांनी प्रेम केलं, पण अर्जुन भूतकाळाचा संबंध वर्तमान काळाशी जोडण्याचा प्रयत्न करत होता की आता त्यांनी प्रेम केलं मग मी शस्त्र कसं उचलू. म्हणून हे भूतकाळाचं स्मरण ठेवावं फक्त, पण मात्र भूतकाळ वर्तमान काळाशी जोडला तर दुःखच कारणीभूत ठरतं. भविष्य काळाचं सुद्धा स्मरणच असावं. काय भविष्य काळाचं स्मरण असावं, कसं, पुढे हुशार थोर आई वळसा का, राम राम स्मरा आधी, हे भविष्य काळाचं स्मरणच झालं. की पुढचं लक्षात घ्या की पुढं हुशार थोर आई वळसा, पुढं वळसा द्यायचा आहे, पुढं आपल्याला यमाच्या दरबारामध्ये अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुसवा, याचं स्मरण असावं. पण मात्र भविष्यकाळ सुद्धा वर्तमान काळाशी जोडू नये, भविष्यकाळ सुद्धा जोडू नये, मात्र नित्य स्मरण असावं.
म्हणून वर्तमान काळात असलेल्या सामान्य मनुष्याने भूतकाळाचं स्मरण ठेवावं पण तो जोडू नये, भविष्य काळाचं स्मरण ठेवावं पण तोही जोडू नये. ते जर दोन्ही काळ वर्तमान काळाशी मनुष्याने जोडले की मात्र आणि ते दुःख कारणीभूत ठरतं. मनुष्याला तीव्र दुःख होत असतं. मग इथं अर्जुनावर प्रेम केलं भीष्माचार्यांनी, द्रोणाचार्यांनी, ठीक आहे, पण मात्र तो संदर्भ न जोडता तिथं जर फक्त स्मरण करून आजच्या स्थितीला जर अर्जुनाने उत्तर दिलं असतं तर मला असं वाटतं की अर्जुन निश्चित ज्ञानी भक्त ठरला असता. कारण अर्जुन सुद्धा भक्त होता. भक्त कसा असावा तर भक्तात दोन गुण, भक्त तर ज्ञानी असावा, हा पहिलं भक्ताचं लक्षण, आणि दुसरं भक्ताचं जे लक्षण आहे तो ज्ञानीही असावा, आणि मात्र त्याला भगवंताविषयी प्रीतीही असावी. मात्र भक्तांनी ममता कधी धरू नये. भक्ताईशे जाना जे देही उदास, उदास भक्त असावा, देहावर प्रेम न करणारा भक्त, त्याला उदास भक्त तुकाराम महाराज म्हणतात की तो उदास भक्त जो देहावर प्रेम करत नाही. इथं अर्जुनाला आपल्या देहाचं सोडा पण भीष्मा आणि द्रोणाचार्यांच्या देहाचं पडलंय की त्यांच्या देहाचं काय होईल, मी बाण मारल्यानंतर काय होईल, मी युद्धात हरेल, किती युद्ध जिंकतील, हा त्याचा देहाविषयी भाव झाला, हा त्याचा देहाविषयी झाला, त्या देहाविषयी झालेली ती ममता. म्हणून अर्जुन हा भक्त होता पण ज्ञानी नव्हता. मग ज्ञानी करण्याकरता भगवान कृष्णाने अर्जुनाला वेळोवेळी उपदेश केला. भगवान कृष्ण म्हणतात वासाशी जीर्णानी यथा विहाय, भगवान कृष्ण म्हणतात की वासाशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्याती नरोपराणी. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच श्लोकावर एक ओवी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे जे जीर्ण वस्त्र आहे हे एक वेळेला फेकून द्यावं लागतं, आणि फेकून दिल्यानंतर त्या जीर्ण वस्त्राच्या जागी पुन्हा नूतन वस्त्र वेढावं लागतं. तसंच हा मनुष्य देहातलं हे जीर्ण शरीर आहे हे एक दिवस संपणार आहे, आणि त्या देहाऐवजी मात्र दुसरं शरीर आपल्यापर्यंत प्राप्त होणार आहे. हा उपदेश भगवान कृष्णाने अर्जुनाला केला. भगवान कृष्ण सांगतात अर्जुना, तुला जर असं माहीत असतं की हा देह नाशिवंत आहे, आत्मा अमर आहे, आत्मा पुन्हा एकदा दुसऱ्या स्वरूपामध्ये प्रवेश करणारे, हे जर तुला ज्ञान असतं तर मला वाटतं तू कदाचित आत्ता बाण लावला असता आणि प्रहार केला असता, पण ते ज्ञान तुला प्राप्त नाही. तू त्या शरीराविषयी भावुक झाला, तू त्या शरीरावर प्रेम करू लागला, तू त्या शरीराविषयी ममता जोडली. म्हणून आणि भगवान कृष्णाने तसा त्या श्लोकांद्वारे बराचसा उपदेश केलेला आहे. तुम्ही ते श्लोक बघा, त्यावर भगवान कृष्णांनी सांगितलं की आत्मा अमर आहे, नैनं छिंदंती शस्त्रानी नैनं दहती पावका न चैन क्लेदयान पापो न शोषयती मारुता. भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आत्मा अमर आहे, त्याला वायू शोषू शकत नाही, तो अग्नीने जळू शकत नाही, तो शस्त्राने मरू शकत नाही, असाही उपदेश भगवान कृष्णाने अर्जुनाला त्या ठिकाणी केला. किंवा भगवान कृष्ण म्हणतात आथ चैन नित्य जातम वा मनमनी मृतम तथापि त्वम महाभावो नैवम शोचितुमर्यसी. भगवान कृष्ण म्हणतात आत्मा नित्य जन्म, आत्मा हा जसा जन्माला येणार आहे तसा आत्मा मरणार आहे, आणि मेलेला आत्मा पुन्हा जन्माला येणार आहे. आत्मा मरत नाही, गेलेला आत्मा पुन्हा जन्म घेणार आहे, पुन्हा एकदा वेगळ्या देहामध्ये तो प्रविष्ट होणार आहे, असं प्रतिपादन भगवान कृष्णाने असा उपदेश अर्जुनाला केला. आणि त्याच उपदेशामध्ये भगवान कृष्ण या श्लोकाद्वारे अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू या आत्म्याविषयी जरा ज्ञान प्राप्त कर, कारण जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात बाबा, हा जो आत्मा आहे तो आत्मा गेल्यानंतर प्रत्येक मनुष्याचा मृत्यू निश्चित आहे, पण मृत्यू झालेल्यानंतर जन्म सुद्धा त्याचा तेवढाच निश्चित आहे. ध्रुव जन्म मृतस्य च तस्मात परिहार्यर्थ नत्वम शोचितुमर्यसी. याविषयी शोक करू नको, गेलेलं शरीर पुन्हा एकदा येणार आहे म्हणून याविषयी शोक करू नको. मग आता यावर ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा प्रतिपादन तसंच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे घटिका यंत्र आहे, हे घटिका यंत्र जसं भ्रमण करत असते, जसं घड्याळाचे काटे, काहींचं आयुष्य तास काट्याप्रमाणे, काहींचं आयुष्य मिनिट काट्याप्रमाणे, काहींचं आयुष्य सेकंद काट्याप्रमाणे चालतंय. मग हे जसं घटिका यंत्र, जसं घड्याळाचं भ्रमण चालू असतं, तसं या देहाचं सुद्धा असं भ्रमण चालू असतं.
हा आत्मा सुद्धा या देहातून जाऊन आणि मग पुढं दुसऱ्या स्वरूपामध्ये प्रवेश करत असतो. या देहाचं सुद्धा तसंच घडत असते. हे घटिका यंत्राप्रमाणे चालणारं हे शरीर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर ओवी त्यावर दिलेली की मनुष्याला जितकं आयुष्य मिळालंय तितकं मनुष्याने भगवत स्मरणामध्ये घालून अंती त्या देहाविषयी आणि विरक्त असावं, त्या देहावर प्रेम करू नये आणि मग त्या देहातून परावृत्त होऊन आणि ती भगवत पादापर्यंत जाऊन आणि ती नंतर पुन्हा आत्मा प्रविष्ट होत असतोय. ही घटिका यंत्राप्रमाणे चालूच असते. म्हणून अर्जुना, तुला याचं ज्ञान असेल, तुला याचं जर ज्ञान नसेल तर ते ज्ञान करून घे. समोर दिसणारे तुझे शत्रू आहे असं धर. त्यांच्यावर तू भूतकाळामध्ये त्यांनी तुझ्यावर किती प्रेम केलं किंवा भूतकाळामध्ये तू त्यांच्यावर किती प्रेम केलं याचा कोणत्याही प्रकारचा संबंध आता या स्थितीला, वर्तमान काळाशी जोडू नको. आता या स्थितीला तुझ्या समोर असणारा तो शत्रू आणि शत्रूवर प्रहार करणं. जर तू युद्धातून पळून जात असतील तर लक्षात घे, युद्धातून पळून जाणाऱ्याला अंती नरकाचं स्थान भेटत असतं. युद्धातून जो पळून जातो त्याला अंती नरक स्थान प्राप्त होत असतं. म्हणून ही ममता तू सोड आणि धनुष्य उचल, त्याच्यावर बाण धर आणि प्रहार कर. अर्जुनाने, भगवान कृष्णाने अर्जुनाला प्रतिपादित केलेले. या श्लोकाचा जर आपण विस्तृत असं विवेचन करायला गेलो तर या श्लोकाद्वारे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की मनुष्य शरीर हे जात असते, पण ऐका, मी हेही सांगून जातो की मनुष्य शरीर जरी जातं तरी त्या मनुष्य शरीरामध्ये येऊन करावं काय. कारण मनुष्य शरीर मिळण्याकरता फार मोठं भाग्य लागतं. सुकृत दुष्कृत समान समितई पाविजे कर्मभूमी, पावला हा देह कागटली नाही, न घडे उपाय घडू आले. किंवा या मनुष्य देहाविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. मनुष्य देहामध्ये यायचा इच्छा व्यक्त करतात स्वर्गातले देव. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा आम्हा, किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहि, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. इतका हा मनुष्य देह दुर्मिळे. मनुष्य देह मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण मनुष्य देह. पृथ्वीच्या मापाचं सोनं जाणं जरी आपण अर्पण करायला गेलो तरी एक क्षण सुद्धा मनुष्य देहाचा परत येत नाही. बहुतांशी आपण बघतो की चालते फिरते मनुष्य मरतात, की आपण बघतो की काल आपल्याबरोबर बोललेला मनुष्य सकाळी मृत पावतो आणि आपण विचार करतो की आपल्याबरोबर काल बोलणारा मनुष्य चालता बोलता मनुष्य गेला. याला एकमेव कारण हे की मनुष्य शरीर कधी जातं हेही सांगता येत नाही. म्हणून या मनुष्य दुर्मिळ असा मनुष्य या मनुष्य देहामध्ये येऊन भक्ती करावी आणि नामचिंतन करावं, हेच या मनुष्य देहाचं साध्य असलं पाहिजे. भगवंतानी मनुष्याला देही त्याकरताच दिलेला आहे. भगवंतानी मनुष्याला देह भजनाकरता दिलेला आहे. मनुष्य तो देह भोजनाकरता वापरतो अथवा भांडणाकरता वापरतो. हा देह कशा करताय? हा देह भजना, देवे दिला देह भजना गोमटा, तोय झाला फाटा. देवानी हा देह भजनाकरता दिलाय. दिले इंद्रिय हातपाय काय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण. नारायण जोडण्याकरता हा देह प्राप्त झालेला आहे. मग या देहामध्ये येऊन फक्त भगवत भजनच घडलं पाहिजे. म्हणून हा देह कधी जाईल हेही सांगता येत नाही. मग कधी जाईल हे जर आपल्याला माहित नाही, मग ते त्या देहामध्ये येऊन आपल्याला भगवत प्राप्ती करणं गरजेचं आहे. जिथं देव इच्छा करतात या मृत्यू तलावरती यायची. कारण काय, देवानी मृत्यू तलावरची इच्छा नेमकी करावी का? तिथं दिव्य प्रकारचे भोग आहे, मग त्यांना इथं यायचंय का? आता थोडक्यात जर सांगायचं गेलं तर तिथं कोणत्या कोणत्या प्रकारचे भोग आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगून जातो. श्रीमद भागवतामध्ये, एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये एक वैकुंठाविषयी वर्णन करणारा श्लोक आलेला आहे. त्याद्वारे एकनाथ महाराज वैकुंठाचं वर्णन करतात की वैकुंठात काय काय, आणि त्या वैकुंठाच्या तुलनेमध्ये मृत्यू तलावरती काय, तरी वैकुंठातले देव सुद्धा इथं यायची इच्छा प्रकट करतात. एकनाथ महाराज म्हणतात, जे चैतन्याचे निश्चिते मुसाहुनी श्री भगवंते, वैकुंठ रचिले तेथे निज सामर्थ्य नांदावया, ते वैकुंठी पाहता साचार, अवघे चतुर्भुज नर, घनश्याम पितांबर धर शंख चक्र अवघ्यासी. वैकुंठामध्ये काय काय, ते जे चैतन्याचे निश्चिते मुसाहुनी श्री, ते वैकुंठी पाहता साचार. वैकुंठात जर पाहायला गेलो तर अवघे चतुर्भुज नर, सगळ्या नरांना 4 हात, घनश्याम पितांबर धर, सगळ्यांना
पितांबर वेष्टन केलेलं, शंखचक्र अवघ्यासी. बर, तेथे नाही आदिव्याधी, नाही विषयी आसक्ती, स्त्री पुरुष समान बुद्धी, जाण त्रिशुद्धी उद्धवा. इतके भोग तिथं असून सुद्धा वैकुंठातले भगवान विष्णू स्वतः म्हणतात ना आवडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडतसे. याचं कारण काय? वैकुंठामध्ये दिव्य भोग आहे, पण त्या वैकुंठामध्ये भगवत नाम नसल्या कारणाने भगवान विष्णूला इथं संतांमध्ये प्रविष्ट व्हावं लागलं. अमरावतीतले देव म्हणतात आजी ओस अमरावती, काला पहावा येते का? तिथं काला नाही का? तिथं भगवंताचं नाम नाही का? मग तिथं त्यांना इथं यावं लागलं. तर अमरावतीचं सुद्धा वैभव काय असंच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अमरावतीचं वैभव वर्णन केलेलं आहे. जे बसायचं सिंहासन असतं इंद्राचं, ते इंद्राचं सिंहासन अमरत्व प्रदान करतं. किंवा ऐरावतीचे सारिके वाहन आणि राजधानी भुवन अमरावती, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बसायचं सिंहासन अमरत्व प्रदान करतं. ऐरावतासारखं वाहन आणि राजधानी भुवन अमरावती. त्या अमरावतीमध्ये विविध प्रकारचे प्रासादाचे भांडार, देवांना पिण्याकरता अमृत, रंभा उर्वशींचं नृत्य, नारद तुंबरांचं गायन, इतके दिव्य भोग. बर, कोणत्याही प्रकारचं काम नाही, रिकामं बसून राहायचं आणि भोग घ्यायचे, इतके दिव्य भोग त्या अमरावतीमध्ये असून सुद्धा ते अमरावतीतले देव म्हणतात की आम्हाला मृत्यू तलावरती जन्म व्हावा का? ते दिव्य भोग असून सुद्धा तिथं भगवत नाम नाही. किंवा जर तुम्ही ब्रह्मलोकाचं जरी वर्णन करता गेलं तर ब्रह्मलोकामध्ये सर्व काही भोग आहे, पण ब्रह्मलोकामध्ये सुद्धा नाम नाही आणि ब्रह्मलोकामध्ये सुद्धा भगवत चिंतन चालत नाही. ब्रह्मलोकाचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनीच सांगितलेलं आहे. ब्रह्मलोकाचं वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतात, जेथे मूर्तिमंत चारी वेद, मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध, मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध आणि तपही विशद मूर्तिमंत्र. गायत्री सुद्धा तिथं मूर्तिमंत. इतकंच नाही, नाथ महाराज त्यापुढे सांगतात, सत्य सत्य लोकी मूर्तिमंत असत्य तेथे असेना. हे ब्रह्मलोकातले भोग. चारही वेद मूर्तिमंत, गायत्री मूर्तिमंत, जिथं सगळं सत्यच मूर्तिमंत आहे, असत्य कोणत्याही प्रकारचं नाही. ते भोग सोडून सुद्धा ब्रह्मदेव इथं येण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला भगवान कृष्णांचा गोकुळामध्ये काला चालू होता, मग काल्याचा प्रसाद घेण्याकरता ब्रह्मदेवांना वाटलं की मला काल्याचा प्रसाद प्राप्त करायचा आहे. मग करायचं काय? त्यावेळेला त्यांनी नारदांना बोलवलं की मला तो काला खाण्याकरता जाण्याची, काल्या खाण्याची मला तीव्र इच्छा आहे, तो काला खाण्याकरता मला जायचं, मी करू काय? त्यावेळेला नारद मुनी सांगतात, हे बघा, बहुतेक तुम्हाला काला मिळणार नाही. मग ब्रह्मदेव विचारतात, का बो असं का? मी तर या ब्रह्मांडाचा पालक आहे, या सृष्टीचा निर्माता आहे, मला काला का भेटणार नाही? जिथं त्या गोपाळांना काला भेटतो, जिथं गोपिकांना काला भेटतो, जिथं त्या सामान्य मनुष्याला काला भेटतो, तिथं मला काला का भेटत नाही? त्यावेळेला नारद मुनी म्हणतात, हाच तुमचा अभिमान तिथं अडतोय. तुम्ही त्याला सामान्य मनुष्य म्हणतात, त्यांना सामान्य अशी उपमा देतात. तुम्ही या भोगात असल्या कारणाने तुम्ही त्यांना सामान्य मनुष्य म्हणतात. ते गोपाळ कोणत्याही प्रकारचे सामान्य मनुष्य नाही. त्या गोपिका कोणत्याही प्रकारच्या सामान्य स्त्रिया नाही. वेदातल्या श्रुती आहेत त्या जान वेत गर्भेच्या श्रुती, श्रुती रूपे नवे मत प्राप्ती, म्हणून परतल्या नीती नेती माझी सुख संगती. तुम्ही ज्या स्त्रियांना सामान्य स्त्रिया म्हणून संबोधताय, त्या सामान्य स्त्रिया नाही, त्या वेदातल्या श्रुती तिथं अवतीर्ण झालेल्या आहे. मग तुमचा हा भाव दिसून येतो. त्यामुळं तुमच्या या अभिमानी वृत्तीमुळं, तुमच्या या पदाच्या अभिमानामुळं तुम्हाला काल्याचा प्रसाद भेटत नाही. ब्रह्मदेव म्हटले, हे बघा, आता तुझी बडबड बाजूला ठेव, पण मला एक सांग, मी काला प्राप्त करण्याकरता मी काय करू? मला काल्याचा प्रसाद खायचा आहे. मग त्यावेळेला नारद म्हणतात, हे बघा, काल्याचा प्रसाद मिळत असं नाही, पण एक काम करा म्हटले, तुम्ही गोकुळामध्ये जा, ज्या ठिकाणी भगवान कृष्ण काला पंक्तीमध्ये वाटत आहे त्या ठिकाणी पंक्तीमध्ये बसा. फक्त एकच करायचं, भगवान कृष्ण काला देण्याकरता आला की तुम्ही वर हात आणि खाली डोकं करायचं. असं जर केलं, अभिमान वृत्ती जर तुम्ही सोडली, तर निश्चित तुम्हाला काला मिळण्याची संभाव्यता आहे. काला मिळेल असं पूर्णपणे मी सांगत नाही, पण मात्र काला मिळण्याची तुम्हाला संभाव्यता आहे. मग ब्रह्मदेव वेषांतर करून गोकुळामध्ये येतात आणि भगवान कृष्णाचा काला चालू असतो. त्यावेळेला पंक्ती धरतात आणि पंक्तींमध्ये बसतात. त्यावेळेला भगवान कृष्ण काला वाटण्याकरता येतो. तर ह्या ब्रह्मदेवांनी केलं काय? खाली डोकं आणि वर हात केला आणि भगवान कृष्णाकडे काला मागतात. भगवान कृष्णांना प्रश्न पडला, सगळे गोपाळ माझ्या
डोळ्याकडे बघून, माझ्या मुखाकडे बघून काला घेतात. आणि हा असा का की यांनी खाली डोकन वर हात केला? नेमकं कारण काय? भगवान कृष्णांनी जाणलं हे ब्रह्मदेव काला खाण्याकरता आलं. त्यावेळेला भगवान कृष्णांनी ब्रह्मदेवानं टोकलं, म्हटले भगवंता तुम्ही, ब्रह्मदेवा तुम्ही. त्यावेळेला ब्रह्मदेव चपापले. ब्रह्मदेव म्हटले मी इतकं वेषांतर करून सुद्धा तुम्ही मला ओळखलं. त्यावेळेला भगवान कृष्ण स्मित हास्य करून सांगतात, ओळखलं म्हणजे यात नवल काय? या ब्रह्मांडाचा पालकच मी आहे, ब्रह्मांड नायकच मी आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाहले जो जगात चाले. किंवा जयापासून महिमंडळ हे झाले, जैने हे विश्व निर्मियले. महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. या ब्रह्मांडाचा मी पालक. तुमची उत्पत्ती माझ्यापासून झाली, माझ्या नाभी कमळातून तुमचा जन्म, म्हणजे तुम्ही माझ्या मुलासारखे, तुम्ही तुमच्या बापासारखा. आणि मग एखादा बाप मुलाला ओळखू शकत नाही का? म्हणून मी तुम्हाला ओळखलं. मग ब्रह्मदेवाला विचारलं तुम्ही इथं कशा करता आला? त्यावेळेला भगवान कृष्णांना ब्रह्मदेव सांगतात, ब्रह्मदेव म्हणतात भगवंता मी काला खाण्याकरता आलो. म्हटले तुम्हाला काला भेटत नाही का? काला भेटत नाही तर ब्रह्मदेव पुन्हा पुन्हा विचारतात मला काला का देत नाही, मला का काला भेटणार नाही? त्यावेळेला भगवान कृष्ण म्हणतात हे बघा, ब्रह्मपदाचा अभिमान तुमच्यामध्ये ठासून भरला असल्या कारणाने तुम्हाला कालेची प्राप्ती नाही. कारण जिथं अभिमान असतो तिथं भगवंत होत येत नाही. तुका म्हणे नरका घाली अभिमान, अभिमान हा नरकाला घालत असतोय. जिथं अभिमान तिथं भगवंत कधी येत नाही, भगवंत प्राप्त होत नाही. मग तुमच्याकडे ब्रह्मपदाचा अभिमान, तुम्ही ब्रह्मपदाचे अभिमानी. या गवळणींना तुम्ही सामान्य स्त्रिया समजतात, या गोपाळांना तुम्ही सामान्य मनुष्य समजतात. हा जर तुमचा अभिमान असेल तर तुम्हाला इथं काला भेटत नाही. पण ब्रह्मदेव म्हटले भगवंता मला काला तर खायचाच आहे, मग काय करायचं? त्यावेळेला भगवान कृष्ण सांगतात तुम्हाला जर काला प्राप्त करायचा असेल तर ब्रह्मलोकामध्ये जा, ब्रह्मपद सोडा आणि वारकरी म्हणून मृत्यू तलावरती या, तर काला भेटेल, अन्यथा काला भेटायचं नाही. तर माझ्या नाम तुम्हाला घेता येईल, अन्यथा माझं नाम सुद्धा ब्रह्मलोकामध्ये तुम्हाला गाता येणार नाही. मग ठरवा तुम्हाला काय करायचं, तो पद सोडायचं की काय करायचं? त्यावेळेला ब्रह्मदेव ब्रह्मलोकात जातात, ब्रह्मपद सोडतात आणि वारकरी म्हणून मृत्यूतरावरती येतात. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद वर्षला. ब्रह्मदेव सोपानदेव या रूपाने अवतीर्ण मृत्यूतलावरती आले आणि ती भगवत नाम आणि काल्याच्या प्रसादाला पात्र ठरले. सगळेच देव, मी ब्रह्मदेवाचं सांगत नाही, सगळ्या देवांना इथं नामामृत सेवन करण्याकरता यावं लागलं, इथं नाम घेण्याकरता यावं लागलं. तिथं ते नाम नसल्या कारणाने त्या अभंगातच बघा, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान झाला भक्त आनंद. किंवा आदिशक्ती मुक्ताबाई, भगवती मातेला सुद्धा मुक्ताबाईच्या रूपामध्ये अवतीर्ण व्हावं लागलं मृत्यू तलावरती. मग सगळ्या देवांना तिथं नाम तिथं हे प्राप्त झालं नाही, ते मृत्यू तलावरती मनुष्य रूपामध्ये प्राप्त होतो. जाणून घ्या किती मनुष्य देह आणि दुर्मिळ आहे, किती मनुष्य देह मिळणं भाग्याचं आहे. धन्य धन्य मनुष्य देह म्हणती भाग्याचा कैचा. हा मनुष्य देह मिळणं फार भाग्याचं काम आहे. मग भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं हा मनुष्य देहामध्ये येऊन तुला या मनुष्य देहावरची ममता सोडावी लागेल. काही काही मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ममता अटकलेल्या असतात. काही मनुष्य फक्त पैशावर प्रेम करतो, पैशाविषयी त्याला फार ममत्व असतं, पैशावर संपत्तीवर फार तो प्रेम करत असतो. किंबहुना संपत्ती धन मिळवणं हाच ज्याचा पुरुषार्थ ठरलेला, असेही काही मनुष्य. केवळ धन मिळवणं हाच त्याचा पुरुषार्थ, धनाशिवाय इतर गोष्टी त्याला दिसत नाही. धन मिळवण्याकरता प्राणही देतो आणि धन मिळवण्याकरता प्राणही घेतो असा मनुष्य, त्याला त्या धनाविषयी झालेली ममत्वा ही सुद्धा घातक ठरू शकते. कोणत्याही गोष्टीची घ्या, आई वडिलांची ममता सोडा किंवा भावाची ममता, नातेवाईकांची ममता सोडा, पण एखाद्या वस्तूवर झालेली ममता, कोणतीही वस्तू घ्या तुम्ही, धन घ्या, सत्ता घ्या, त्यावर जर ममता झाली तर निश्चित आणि ती दुःखाला कारण ठरत असते. कोणत्याही घ्या. तसं या मनुष्य देहावर सुद्धा ममता असून उपयोग नाही. हा मनुष्य मुळामध्ये या मनुष्य देहावर प्रेम करण्यासाठी या मनुष्य देहात आहे काय? हा नाशिवंत देह मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, आणि स्मरे त्या हरियारा स्मरण जाई गोविंदा. मदल असं म्हणून गेले या देहावर प्रेम करण्याकरता या देहात आहे काय? हा देहाचा जर विचार केला तर हा देह पूर्णपणे नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांधा आहे, वर चर्म
आणि 8 कृमी कीटकाचा सांदा. बरं, रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा, या देहाद्वारे नित्य दुर्गंधी येत असते. मग या देहावर प्रेम करण्याकरता काय? काही काही मनुष्याचं देहावर इतकं प्रेम असतंय, इतका देहावर प्रेम करतो. आपण जर काही मनुष्याला बघायला गेलो तर श्रीमंत जो मनुष्य असतो त्या श्रीमंत मनुष्याचा देहावर इतकं प्रेम की दररोज उठून त्याचा नित्य दिनक्रम म्हणजे पहिले आरशासमोर उभं राहणं आणि आरशासमोर दाढीकडे बघणं, आणि दाढी वाढली असेल तर दररोज दाढी काढणं, हे त्याचं देहाविषयी झालेलं प्रेम. देहाविषयी आसक्त असावं, देहावर उदास असावं. कसं उदास असावं? कबीर महाराजांचं दृष्टांत आहे. या देहावर प्रेम करण्याकरता या देहात नेमकं आहे काय? कबीर महाराजांचा एक सुंदर दृष्टांत आहे. कबीर महाराजांना गुरु करण्याकरता एक मनुष्य, एक गृहस्थ वाराणसी नावाच्या नगरामध्ये गेला. आणि त्या वाराणसी नावाच्या नगरामध्ये गेल्यानंतर कबीर महाराज त्यांना भेटण्याकरता आणि त्यांच्या घराचा तपास करत करत तो कबीर महाराजांच्या घराजवळ आला. कबीर महाराज सूत विणायचं काम करत होते, शेले विणत होते. आणि मग त्या ठिकाणी तो मनुष्य आला. म्हटले, हे कबीर महाराजांचंच घर का? हो म्हटले, कबीर महाराजांचंच घर. कबीर महाराजांनी त्याला मध्ये बोलवलं. तो मनुष्य मध्ये बसला आणि बसल्यानंतर कबीर महाराजांनी प्रश्न केला, काय काम काढलं म्हटले. मग त्यावेळेला तो मनुष्य उत्तरतो, म्हटले, मला तुम्हाला गुरु करायचंय. म्हटले, मला गुरु करायचं? मी तर शेले विणत बसलोय म्हटले, आणि शेले विणणाऱ्याला तू गुरु करणार का म्हटले. म्हटली, तुमची कीर्ती सर्वत्र पसरली, तुमची भक्तीची कीर्ती सर्वत्र पसरल्यामुळं मला तुम्हाला गुरु करून घ्यायची इच्छा आहे, म्हणून तुम्ही मला गुरु करा. त्यावेळेला त्याला या देहाची उदासीनता दाखवण्याकरता कबीर महाराजांना आणि एक ढोंग रचावं लागलं. त्यावेळेला कबीर महाराजांनी असं ढोंग रचलं. त्या मनुष्य देखत कबीर महाराजांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला. म्हटले, दिवा घेऊन ये. आता सकाळचा प्रहर आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात असणारा उजेड, सूर्याची प्रकाश कबीर महाराजांच्या घरावर, आणि शेले विणत असणारे कबीर महाराज या उजेडामध्ये त्यांच्या पत्नीला सांगतात की तू दिवा घेऊन ये. याचं कारण काय? पण ऐका, कबीर महाराजांची पत्नी त्यांचं कोणतंही काम करायची, त्यामुळं उजेडात दिवा मागू अथवा अंधारामध्ये, त्यामुळं कबीर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ती घरात गेली आणि तिने दिवा आणला. आणि दिवा आणल्याबरोबर कबीर महाराजांनी तिच्या श्रीमुखात लागावली. त्यावेळेला तो मनुष्य बघत राहिला. म्हटले, ज्या स्त्रीला तुम्ही दिवा आणण्याकरता लावलं त्या स्त्रीनी दिवस असता दिवा का असा प्रश्न सुद्धा विचारला नाही. ती स्त्री दिवा घेऊन आली आणि तुम्ही तिच्या श्रीमुखात भडकवली. म्हटले, तुम्हाला गुरु करण्यापेक्षा मी मरण पत्करेल, पण तुम्हाला गुरु करायचं नाही. तो मनुष्य तिथून उठला आणि तो मनुष्य जोरजोरात धावायला लागला, जोरजोरात पळायला लागला. त्यावेळेला कबीर महाराज त्याच्या मागे लागतात. म्हटले, तुम्हाला गुरु करण्याकरता आला, मग तू पळून का चालला? म्हटले, तुम्हाला गुरु करण्यापेक्षा मी मरण पत्करतो म्हटले, पण तुमच्यापर्यंत कधी येणार नाही. असं पळत पळत असताना तू सारखा मागं बघायचा, कबीर महाराज त्याच्या मागं, तो सारखा पळायचा, मागं बघायचा तर कबीर महाराज त्याच्या मागं. असं करत असताना एक वेळ अशी आली की कबीर महाराज पळत असताना एका श्वानाने त्यांच्या पायाचा लचका तोडला, एका कुत्र्याने त्यांच्या पायाचा लचका तोडला. हे त्या मनुष्याने बघितलं आणि तो मनुष्य स्तब्ध झाला आणि कबीर महाराजांकडे जाऊन थांबला. आणि कबीर महाराजांना तो सांगतो, म्हटले, अहो किती म्हटले श्वानाने तुमचा लचका तोडला, रक्त निघतंय. म्हटले, काय नेमकं तुम्ही काहीतरी लावा त्याला. म्हटले, त्या कुत्र्याचं त्याचं काम त्यांनी केलं, माझं काम मी करतो म्हटले. आणि या देहावर जर मी उदास असेल, या देहावर प्रेम करण्याकरता या देहामध्ये असे काही, ही उदासीनता वृत्ती कबीर महाराजांनी त्याला दाखवून दिली. आणि मग त्या गृहस्थानी कबीर महाराजांकडून माळ घातली, कबीर महाराजांना गुरु केले. मला सांगायचं एकच आहे, या देहावर प्रेम करण्याकरता या देहामध्ये असं काही नाही की यावर नित्य ममत्व ठेवावं, नित्य ममता ठेवावी. सगळ्या संतांनी या देहावर कोणत्या प्रकारचं प्रेम केलं नाही. तुम्ही म्हणाल तर संत इस्त्रीचे कपडे वापरत नव्हते, किंवा संत विविध प्रकारचे अत्तर मारत नव्हते, किंवा संत विविध प्रकारचे स्प्रे मारत नव्हते, कारण ते देहावर प्रेमच करत नव्हते. मुळामध्ये ते प्रेम फक्त भगवंतावर करत होते. आणि सामान्य मनुष्य देहावर प्रेम करतोय.
आता तसं सांगायला गेलं तर तुम्ही आम्ही सारखेच काय, आम्ही उपदेश करतो, आम्ही सांगतो म्हणजे आमचं देहावर प्रेम नाही असं काही नाही. आम्हाला सुद्धा कीर्तन करण्याकरता इस्त्रीचे कपडे वापरावे लागतात, किंवा कीर्तनकार सुद्धा काही लोक, मी नाही पण कीर्तनकार सुद्धा काही लोक विविध प्रकारचे अत्तर वापरतात. मग आमचं देहावर प्रेम नाही का? आमचं सुद्धा मनुष्याचं असंच आहे, कोणताही मनुष्य घ्या त्याचं देहावर प्रेमच असते, तो देहावर प्रेमच करतोय. पण ऐका, या देहावर केलेलं प्रेम अंती दुःखाला कारण ठरते. ज्या वेळेला पिंगला नावाची वेशा, भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंपैकी पिंगळा ही भगवान दत्तात्रयांची गुरु, ती पिंगला नावाची वेशा आणि तिचं देहावर असणारं प्रेम, दररोज विविध प्रकारचा शृंगार करायचा, विविध प्रकारचे दागिने घालायचे, विविध प्रकारच्या महागड्या साड्या नेसायच्या, आणि अशा विविध प्रकारचा शृंगार करून एका भर चौकात उभं राहून आणि माणसांना भुलवण्याचा प्रयत्न करत असायचे, माणसांना भुलवायचा प्रयत्न करायची. पण एक दिवस असा आला, ही पिंगला वेशा अत्यंत सुंदर शृंगार करून त्या माणसांच्या मध्ये उभी राहून ज्या वेळेला विविध प्रकारचे हावभाव करत होती, त्या दिवशी भगवत कृपेने तिच्याकडे एकाही मनुष्याने बघितलं नाही. मग त्यावेळेला पिंगला वेशेला तिच्या देहाविषयी उदासीनता प्राप्त झाली. त्या पिंगला वेशीने तो शृंगार टाकला आणि भगवंताला शरण गेली. मी सांगतो काय, कधी कधी काळी केलेलं देहावर प्रेम हे अंती दुःखाला कारण ठरू शकतो. जसे पिंगलेने देहावर जे प्रेम केलं ते अंती दुःखाला कारण ठरलं, कारण तिच्याकडे एका दिवशी एकाही मनुष्याने बघितलं नाही. तिला वाटलं या शृंगाराचा आणि या क्षणिक सुखाचा, या क्षणिक भोगाचा काय फायदा. त्यामुळे नित्य नामस्मरण करण्याकरता तिने तो शृंगार टाकला आणि भगवंताला शरण गेली. तीच दत्तात्रयांनी 24 गुरूंपैकी तिला गुरु केले. माझा सांगण्याचं तात्पर्य, ही ममत्वा दुःखाला कारण ठरते. कोणतेही ममत्व घ्या, धनाचं ममत्व सुद्धा दुःखाला कारण ठरतंय ना. धनावर काय झालं, 4 चोर, आणि ते चोर अत्यंत दररोज एक म्हणजे विविध प्रकारच्या घरांवर दररोज दरोडे टाकणं, तिथून चोरी करणं, अत्यंत धन त्यांनी कमवलं. धनाविषयी अत्यंत प्रेम त्यांना, धनाविषयी अत्यंत ममत्व. इतकी संपत्ती असून सुद्धा पुन्हा पुन्हा चोरी करणं, पुन्हा पुन्हा दरोडे टाकणं, पुन्हा पुन्हा लुटणं, स्त्रियांचे दागिने ओढणं, हे त्यांचं दिनक्रम ठरलेला. श्रीमंती असून सुद्धा ते दररोज दिनक्रम करायचे, कारण त्यांना नित्य धन यावं असं वाटत होतं. मग ते 4 चोर एक दिवस त्यांनी एका सावकाराच्या घरामध्ये मोठा दरोडा टाकला, मोठी चोरी केली, आणि चोरी केल्यानंतर पळून एका जंगलात जाऊन बसले. आता जंगलात जाऊन बसल्यानंतर त्या 4ही चोरांना भूक लागली. म्हणून भूक लागल्यामुळं मग आता करावं काय, तर मग त्यातल्या 2 चोरांनी असं ठरवलं की तुम्ही 2 जण इथं बसा म्हटले, आम्ही 2 जण गावात जाऊन वेषांतर करून गावात जातो आणि तिथून काहीतरी खाण्याकरता आणतो, तोपर्यंत तुम्ही विहिरीतलं पाणी काढा म्हटले. म्हणजे खाणं आणि पाणी एकत्र आपलं होईल आणि पद्धतशीर आपण जेवण करू. ठरल्याप्रमाणे ते दोघंही गावात भोजन आणण्याकरता गेले, आणि गेल्यानंतर गावात त्यांनी भोजन घेतलं, पण त्यांच्या मनात धनाविषयीचं ममत्व उत्पन्न झालं, आणि धनाविषयीचं त्यांना असं वाटू लागलं की हे जर धन 2 पूर्ण आपल्याला मिळालं, याच म्हणजे चौघांमध्ये वाटणी करून जे धन जाईल, त्यापेक्षा हे जर धन पूर्णपणे आपल्याला मिळालं तर मला वाटतं आपण अधिक श्रीमंत होऊ शकतो, आपण अधिक सत्ताधीश होऊ शकतो, संपत्तीवान होऊ शकतो, असं त्या कपट त्या दोघांच्या मनामध्ये आलं. मग ते कपट आल्यानंतर मग त्यांनी त्या अन्नामध्ये विष टाकलं. बर, हे झाला त्यांचा भाग. जंगलात असणारे चोर विहिरीचं पाणी काढण्याकरता गेलेले, आणि विहिरीचं पाणी काढण्याकरता गेलेले ते चोर, आता त्यांच्याही मनात असा भाव उत्पन्न झाला की आपण विहिरीचं पाणी काढण्याकरता त्यांनाच पाठवू म्हटले. ते आले की त्यांनाच पाठवू, त्यांना काहीतरी कारण देऊ की आम्हाला पाणी निघत नाही, आमचे हात थकले म्हणून. आणि विहिरीचं पाणी काढण्याकरता ते जर गेले का आपण त्यांना विहिरीमध्ये लोटून देऊ म्हटले. असं त्यांच्या मनात झाले, भाव उत्पन्न झाला. मग ठरल्याप्रमाणे यांनी अन्नामध्ये विष टाकून ते अन्न तिथं आणलं, आणि ठरल्याप्रमाणे यांनी ढोंग केलं की आम्हाला पाणी काढता येईना, आमचे हात थकले वगैरे. मग ते गावात गेलेले चोर त्यांनी भोजन आणल्यानंतर ते विहिरीत पाणी काढण्याकरता गेले, आणि ह्या दोघांनी त्यांना धक्का दिला, आणि धक्का दिल्यानंतर ते विहिरीमध्ये पडले आणि मृत झाले. पण मात्र याही चोरांनी त्या अन्नामध्ये विष टाकलेलं होतं हे त्या दोघांना माहीत नव्हतं. मग त्यांनी काय केलं, आपापसात मध्ये धन वाटून घेतलं आणि भोजन करण्याकरता बसले. भोजन केलं,
आणि मात्र तेही 2 चोर मृत झाले. असे चौघही चोर त्या ठिकाणी मृत झाले. मला एकच म्हणायचंय की धनावर असलेले ममत्वेने सुद्धा दुःख पदरात पडलं आणि ती मृत्यूदंड भोगावा लागला. तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. धनाकरता प्राणही गमावतात आणि धनाकरता प्राण देतात सुद्धा. इतके धनासाठी धनावर प्रेम करणारे, धनाविषयी ममत्व असणारे मनुष्य असतात. म्हणून कोणत्याही प्रकारची कोणत्याही वस्तूवर असणारी ममत्व ही क्षणिक ममत्व असते. हे ममत्व जर अति धरलं, अति ममत्व आपण जर प्रेम अति एखाद्यावर केलं तर अंती ते दुःखाला कारण ठरतं. म्हणून या ठिकाणी अर्जुनाला भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांविषयी झालेलं ममत्व, अर्जुनाला वाटलं ज्यांनी माझ्यावर पुत्रव्रत प्रेम केलं, मी ज्यांच्यावर पित्याप्रमाणे प्रेम केलं, आज त्यांच्यावर मी शस्त्र उचलणं, मला नाही वाटत की मी त्यांच्यावर शस्त्र उचलू शकतो किंबहुना मी शस्त्रही उचलील असं. त्यावेळेला भगवान कृष्णाने उपदेश करताना अर्जुनाला सांगितलं, बाबा अर्जुना, या देहाविषयी कोणत्याही प्रकारचं ममत्व धरू नको, ममता धरू नको. कारण हा देह जातो, गेल्यानंतर तो देह पुन्हा येतो. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुव जन्म मृतस्य च तस्मात परिहार्यर्थे नत्वम सोचित उमर्यसी. याविषयी तू शोक करू नको. यांचे देह गेल्यानंतर ते पुन्हा एकदा जन्माला येणार आहे, पुन्हा एकदा ते जन्म त्यांना प्राप्त होणार आहे. म्हणून यांच्याविषयी तू श्लोक करू नको. म्हणून भगवान कृष्णाने याविषयी केलेलं हे उपदेश, याविषयी केलेलं हे मार्गदर्शन, या श्लोकामध्ये विषय जर आपण विस्तृत असा पूर्णपणे मांडण्याचा प्रयत्न केला तर या श्लोकात पहिला विषय निघतो तो ममत्वाचा. मी सांगितलं की कोणत्याही गोष्टीविषयी ममत्व असू देवा नाही. दुसरा विषय निघतो तो अतिप्रेमाचा. अतिप्रेम सुद्धा अंती दुःखाला कारणीभूत ठरू शकतो. एखाद्या मनुष्यावर अंध प्रेम करणं, काही मनुष्याचं प्रेम खरं असतंय ते ठीक आहे, पण काही मनुष्य अंध प्रेम करून बसतो. अंधप्रेमाने तो जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि ती अंधप्रेमातून सुद्धा त्याला दुःखच पदरामध्ये पडतं. म्हणून पहिला विषय जर घ्यायचा ठरला तर ममता हा पहिला विषय याद्वारे कळतो की कोणत्याही गोष्टीची ममता दुःखाला कारणीभूत ठरते. दुसरी गोष्ट, कोणत्याही गोष्टीविषयी झालेलं प्रेम, हे कोणत्याही गोष्टीवर अंध प्रेम असणं हे सुद्धा दुःखाला कारणीभूत ठरू शकतो. प्रेम हे सुद्धा शुद्ध असावं. शुद्ध प्रेम असेल तरच साध्याची प्राप्ती घडू शकते, अन्यथा घडत नाही. म्हणून भगवान कृष्णाने वेळोवेळी अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं, बाबा या मनुष्याविषयी तू कोणत्याही प्रकारचा शोक करू नको की हा मनुष्य या मनुष्य देहाचं काय होईल. कारण तसाही हा देह अमंगळ आहे, तसाही हा देह मळामूत्राचा बांधा आहे, याच्यावर चर्म घातलेलं आहे. तसाही या देहाचं मुळामध्ये देहाचं जर वर्णन करता गेलं तर हा देह नरकातूनच उत्पन्न झालेला वाटतोय. ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आईच्या उदरामध्ये ह्या देहाला नरक यातना भोगाव्या लागतात. आईच्या उदरामधून हा देह कसा येतो तर ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेले, मातेचा उदर पोहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उखडोनी नवमासभरी जन्मोजन्मोनी वर्तिले विष्टाले पचवूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मंशामळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणी ध्यातसे माझे स्वहित नेनती कोणी. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय की मातेचा उदर पोरी पचोनी उखडोनी नवमासवरी जन्म जन्मनी मरती. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विष्टाले पचवूकडे नाकी तोंडी कृमी किडे. मनुष्य ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेला नाका तोंडात कृमी किडे नरक यातना त्याला त्या ठिकाणी होत असतात. आणि तो मनुष्य भगवंताचं स्मरण करत असतो की कधी यातून माझी सुटका होईल. मला सांगण्याचं तात्पर्य एकच की नरक यातनेतूनच याची उत्पत्ती झालेली असती तरी मनुष्य त्या देहावर प्रेम करत असतोय. इथं स्वतःच्या देहावर प्रेम सोडा, पण इथं अर्जुनाचं दुसऱ्यांपाशी विषयी झालेलं प्रेम आहे, दुसऱ्यांच्या देहाविषयी झालेलं प्रेम आहे. स्वतःचा देह सोडा, पण दुसऱ्यांच्या देहाविषयी सुद्धा अर्जुनाला प्रेम झालं होतं, ममता झाली होती. म्हणून सामान्य मनुष्याने सुद्धा या गोष्टीचा निश्चित विचार करावा की काय होतं. काही वेळेला मनुष्य दुसऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करतो, पण त्या मनुष्याला हे कळत नाही का ते शरीर मरतं, आत्मा अमर राहतो. याविषयी मनुष्य अज्ञानी असतोय. दुसऱ्यांना मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला अज्ञान प्राप्त होत असते. मला एक गोष्ट आवर्जून सांगावं वाटते
की दुसऱ्याविषयी रचलेला खल, दुसऱ्याविषयी रचलेलं कपट अंती दुःखदायक ठरत असते. हा गोष्ट आहे, थोडं विषयांतर होतं, पण दुसऱ्याविषयी रचलेला खल आणि कपट हे दुःखदायकच ठरते. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे. दुसऱ्याच्या घातामध्ये संतोष मानणं, मग त्यातून काय प्राप्त होणार आहे? त्यातून दुःखच प्राप्त होत असतं. म्हणून अर्जुनाला दुसऱ्यांच्या देहाविषयी, भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या देहाविषयी झालेली ममत्व, मग अर्जुनाला अंती काय प्राप्त झालं असतं? अर्जुनाला दुःखच प्राप्त झालं असतं. म्हणून धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ममता सोडावी लागते. धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ममत्व सोडावं लागतं. जे माता पिता पुत्राला धार्मिक क्षेत्रामध्ये घुसू देत नाही, भगवंताचं नामस्मरण करू देत नाही, त्या माता पित्यांशी ममत्व तोडावं लागतं. किंवा जे नातेवाईक देवाचा धावा करू देत नाही, नामचिंतन करू देत नाही, त्या नातेवाईकांशी ममत्व तोडावं लागतं. मग त्या नातेवाईकामध्ये सक्क जरी असलं तरी त्याविषयी ममत्व तोडावं लागतं. आईशी ममत्व तोडावं कधी? ज्या वेळेला आई आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आड येत असेल. तसं तर आई आध्यात्मिक क्षेत्रात बहुतांशी कुपुत्रो जायते क्वचिदिति कुमाता न भवती. मुलगा एखाद्या वेळेला वाईट वृत्तीचा असू शकतो, पण आई वाईट वृत्तीची असत नाही. मग आईशी ममत्व का तोडावं? पण ऐका, एखादी आई प्रेम करते मुलावर, पण ती जर धार्मिक दृष्ट्या त्यावर बंधनं घालीत असेल, देवाचा धावा करण्याकरता आड येत असेल, तर मात्र आईशी सुद्धा ममत्व तोडावं. एखादा बाप मुलावर खूप प्रेम करतोय, खूप प्रेम करतोय, ज्या मुलाला हवं ते देतोय, मुलाला वाटेल तसं तो ऐश्वर्य देतो, मुलाला वाटेल तसे सुख देतो, पण मात्र तो बाप जर धार्मिक क्षेत्रामध्ये, अध्यात्मामध्ये, नामचिंतनामध्ये जर मुलाला आड येत असेल, तर मात्र त्या पित्याचा त्याग करावा, त्याची ममता तोडावी, असं शास्त्र सांगतं. एखाद्याचा सक्का भाऊ जर अध्यात्मामध्ये आड येत असेल तर त्याचाही त्याग करावा, असं शास्त्र सांगतंय. किंबहुना गुरु आड येत असेल तर त्याचाही त्याग करावा, शास्त्र सांगतंय. या चराचर सृष्टीमधले जे कोणी आपल्याला अध्यात्मामध्ये आड येतं, त्याविषयी ममता न धरता त्याला टाकून द्यावं, त्याविषयी कोणत्याही प्रकारची ममता धरू नये, त्याविषयी निस्पृह राहणं, आसक्त राहणं. म्हणून या अर्जुनाला भीष्म आणि द्रोणाचार्यांविषयी झालेली ही ममता, मग या ममते जर अर्जुन जर समजा बाणच धरू शकला नसता, अर्जुनाने शेवटपर्यंत जर द्रोण आणि भीष्माचार्यांवर बाण जर टाकला नसता, अंती झाला असतं. कारण भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य हे काही सामान्य योद्धे नव्हते. मोठमोठ्या प्रकारचे शस्त्र, मोठमोठ्या प्रकारचे अस्त्र यांचे ते ज्ञाते होते. आणि त्या शस्त्रास्त्रांनी मला तर वाटतं पांडव सेनेचा नाश सुद्धा त्यांनी केला असता, पांडवांचा नाश सुद्धा त्यांच्याकडून झाला असता. बरं, अर्जुनाने शस्त्र उचलल्यामुळं, भगवान कृष्णांच्या उपदेशाला अर्जुन पात्र झाल्यामुळं, त्यांनी केवळ शस्त्र उचलल्यामुळं त्या ठिकाणी पांडवांचा विजय झाला, कौरवांचा नाश होऊ शकला. म्हणजे अधर्माचा नाश झाला आणि धर्माचा विजय झाला. पण त्या ठिकाणी जर ममत्व शेवटपर्यंत असतं तर निश्चित अंती तो दुःख प्राप्त झाला असतं, अंती कौरवांचा विजय झाला असता, कारण ते सामान्य योद्धे नव्हते. मग भगवान कृष्णांनी हे मार्गदर्शन अर्जुनाला केलं, हा उपदेश अर्जुनाला केला. मी नेहमी सांगत असतो की हा जो गीतेतला जो उपदेश आहे, जो भगवान कृष्णाने अर्जुनाला केला, अर्जुनाला निमित्त मात्र करून जगताला उपदेश आहे. या सामान्य चराचर सृष्टीमध्ये सुद्धा आपण या श्लोकाचा किंवा या भगवान कृष्णांनी केलेल्या उपदेशाचा आपण विचार केला पाहिजे. नुसता अर्जुनापुरता विचार मर्यादित नाही, सामान्य मनुष्यांनी सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. सामान्य मनुष्यांनी सुद्धा वर्तमान काळात जगत असताना भूतकाळाशी त्याचा संबंध जोडू नये, त्याचं स्मरण ठेवीत जावं, किंवा भविष्य काळाशी त्याचा संबंध जोडू नये, त्याचं स्मरण ठेवीत जावं. म्हणून हा जो उपदेश आहे, तो उपदेश सामान्य मनुष्यासाठी सुद्धा तितकाच उपयुक्त आहे, तितकाच तो सामान्य मनुष्यासाठी फल देणार आहे. म्हणून सामान्य मनुष्यांनी सुद्धा सतत याचं चिंतन करीत जावं की हा मनुष्य देह जाणार आहे, मग या देहावर प्रेम करून उपयोग नाही. मग काही काही वेळेला मनुष्य असं करतो, मनुष्य म्हणतो की माझ्यावर प्रेम करण्याकरता खूप आहे, पण मनुष्याला वर प्रेम करण्याकरता मनुष्याच खरं तर सामान्य मनुष्यावर पूर्णपणे प्रेम कोणाचंही नसते. नवारे पत्यू जाया आत्मनुस्त कामान पतिप्रिय भवंती सांगून गेलेले की पतीचं पत्नीवरचं प्रेम हे स्वार्थापोटीचं प्रेम,
पत्नीचं पतीवरचं प्रेम हे स्वार्थापोटीचं प्रेम, बापाचं मुलावरचं प्रेम स्वार्थापोटीचं प्रेम, आणि मुलाचं बापावरचं प्रेम स्वार्थापोटीचं प्रेम. सगळे प्रेम हे स्वार्थापोटी. काही काही मनुष्य म्हणतात की मला आमचे घरातले सर्वपणे प्रेम करतात, सर्व मनुष्य माझ्यावर प्रेम करतात, सर्व मला मान देतात, सन्मान देतात, पण ते प्रेम तुमचं नाही. कबीर महाराज सांगतात, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. ते प्रेम तुमच्यावर नाही, ते धनावरचं प्रेम आहे. माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन, हे तुमच्यावरचं प्रेम नाही, ते धनावरचं प्रेम आहे. माता पिता बंधू जन तर तुमचं वचन मानित असेल तर ते तुमचं वचन नाही मानित. तुमच्याकडचं धन संपलं की तुमच्यावरचं प्रेम संपलं. हे स्वार्थापोटीचं प्रेम आहे. म्हणून कोणत्याच गोष्टीवर तो शरीर घ्या अथवा धन घ्या अथवा कोणतीही वस्तू घ्या, त्यावर अंध प्रेम करून उपयोग होत नाही आणि ते दुःख पदरामध्ये पडत असते. काय झालं, एक मनुष्य आणि जोरजोरात ओरडायचा, कायम लोकांना सांगायचा की माझ्या घरातले माझ्यावर खूप प्रेम करतात म्हटले, मला मान सन्मान देतात, मला हवं ते देतात, बसल्या जागी सर्व आणून देतात, पत्नीही दररोज सेवा करते, मुलंही दररोज सेवा करतात, आई वडील सुद्धा माझा मान राखतात म्हटले. इतकं सर्वांचं माझ्यावरचं प्रेम. तो मनुष्य एकदा मंदिरामध्ये गेला आणि साधू मुनींसमोर युक्तिवाद करण्याकरता बसला आणि साधू मुनींना तो सांगू लागला की काय म्हटले, तुम्ही प्रवचनाद्वारे कीर्तनाद्वारे नेहमी सांगत असता की हे पती पत्नीचं प्रेम खोटं, हे पिता आणि मुलाचं प्रेम खोटं, हे सर्व प्रेम स्वार्थापोटीचे प्रेमी, हे तर तुम्ही नेहमी सांगता म्हटले, पण आज मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो. माझ्या घरी येऊन बघा म्हटले माझ्यावर किती प्रेम करतात ते. माझे आई वडील माझा मान राखतात, माझे मुलं बाळ माझी सेवा करतात, पत्नी माझी सेवा करतात, सर्व नातेवाईकही मला मान देतात, इतकं सगळे माझ्यावर प्रेम करतात. जरा घरी येऊन बघा म्हटले, तुमचे खोटे वचन तुमच्यापाशी ठेवा म्हटले, हे प्रवचनाद्वारे कीर्तनाद्वारे सांगू नका. साधू मुनींनी त्याला उपदेश केला, हे बघ म्हटले, यात तू चुकतोय म्हटले, हे तुला वाटतंय की तुझ्यावरचं खरं प्रेम, हे सुद्धा तुझ्यावरचं खोटंच प्रेम आहे म्हटले. कस काय, आपण एक युक्ती करू म्हटले, तुला जर जाणून घ्यायचं असेल तर ऐक म्हटले, तू मरण्याचं नाटक कर आणि मरण्याचं नाटक केल्यानंतर मी तिथं येतो आणि पुढचं काय करायचं ते मी करतो म्हटले, मग तुला कळल घरच्यांचं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे की नाही, आई वडिलांचं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे की नाही, किंवा मुलाचं पत्नीचं आणि मुलाबाळांचं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे की नाही. मग त्याला वाटलं ठीक आहे, करून बघा म्हटले, तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर म्हटले तू मरण्याचं नाटक कर. तो गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांनी ती रात्र जाऊ दिली आणि सकाळच्या प्रहराला त्यांनी मरण्याचं नाटक केलं आणि शब्द पडून राहिला. आणि ज्या वेळेला माता पिता त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा, त्यावेळेला तो श्वास रोखून धरायचा की जसं की मी मृत पावलेले, असं त्यांनी नाटक केलं. सर्वत्र वार्ता पसरली, सर्व गाव गोळा झालं आणि माता पिता पत्नी मुलं वगैरे सर्व रडायला लागली. आणि रडता 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 अचानक ते साधू मुनी तिथं आले आणि साधू मुनी येऊन बसले. साधू मुनींनी विचारलं नेमकं काय झालं म्हटले. काय नाही म्हटले, काल चालते बोलते आणि आज मृत झाले म्हटले. बायकोही रडायला लागली. बायको आता कसं आहे, नवीन माणसं घरामध्ये ज्या वेळेला अंत्येष्टीला येतात त्यावेळेला काही लोक म्हणजे काहींच्या डोळ्याला अश्रू नसतं, पण त्यांना ते नाटक करावं लागतं, त्यांना ते अश्रू ढाळावे लागतात, ते नाटक ते तिथं करावं लागतं. त्यामुळं साधू मुनी येऊन बसल्यानंतर आणि साधू मुनींची प्रतिष्ठा असल्या कारणाने त्यांच्यासमोर जरा नाटक जास्त झालं त्यांचं. मग पत्नीने जोरजोरात रडायला सुरुवात केली. मग पत्नी म्हटले, माझ्या मुलांना सांभाळायला कोणी नाही म्हटले, आता ते काम करत होते, पैसा आणून देत होते, म्हणून मुलं शाळेत जात होते म्हणे, म्हणून मुलं विविध प्रकारचे त्यांना कपडे घेत होते, विविध प्रकारचे शृंगार करत होते, आता करायचं काय म्हटले, त्यांच्या ऐवजी मी गेले असते तर बरं झालं असतं म्हटले. हे पत्नीच्या मुखातलं वाक्य. नंतर मग आई रडायला लागली. आई म्हटले, तसंही माझं वय गेलं होतं म्हटले, मी म्हातारी झाली होते म्हटले, त्याऐवजी पित्याचं छत्र हरवलं म्हटले, त्याऐवजी मी म्हातारी गेली असते तर चाललं असते म्हटले. ह्या आईच्या मुखातलं वाक्य. बापही रडू लागला. बाप म्हटला, मला नेलं असतं भगवंतानी, चाललं असतं, त्याला नव्हतं न्यायला पाहिजे. माझं वय, मी आता काही 4-5 वर्षात मरणारच होतो, मी आत्ता गेलो असतो तर बरं झालं असतं. हे पित्याच्या मुखातलं वाक्य. आणि सगळ्यांच्या मुखातलं वाक्य ऐकून आणि मग त्या साधुवाणीने एक युक्ती केली. साधुवाणी बोलला, हे बघा म्हटले, मी याला जिवंत करू शकतो. तसे सर्व त्याच्याकडे बघायला लागले. म्हटले, जिवंत, मेलेला मृत मनुष्य तुम्ही जिवंत करता म्हटले, माझ्याकडे इतकं सामर्थ्य की मी याला जिवंत करतो म्हटले, पण तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल म्हटले. माझ्याकडे एक द्रव्य आहे म्हटले, ते द्रव्य ज्याला कोणाला ते द्रव्य अशा मनुष्याने घ्यायचं
ते द्रव्य जर घेतलं तर तो मनुष्य मरेल आणि हा जिवंत होईल म्हटली. असा त्यांनी एक युक्तिवाद तिथं केला, एक युक्ती त्यांनी केली. मग पत्नीकडे त्या साधूची नजर गेली आणि पत्नीला पत्नीचं वाक्य साधूने आठवण करून दिलं. म्हटले तू आता म्हटली की मुलांना कपडे वगैरे आणून द्यायचे, मुलांना शाळेला पैसे द्यायचे, मुलांना काम करून पोसायचे. मग आता असं कर ना म्हटले, तू जर जाणार असशील तर मग हे द्रव्य तू घे, तू मरशील आणि तो जिवंत होईल म्हटले. मग त्याची पत्नी भानावर आली आणि ती पत्नी साधूला म्हणते, हे बघा म्हटले, मी गेले असते, मी मृत झाले असते त्यांच्या ऐवजी, पण बिचारे लहान लहान बालकं त्या या वयात जर त्यांचं आईचं छत्र हरवलं तर मात्र आई त्यांना मिळणार नाही. मग तिने आईच्या व्याख्या सांगितल्या. मग आईविषयी तिने जागृती केली की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, इतकं आईचं श्रेष्ठत्व आहे. मग असं विविध प्रकारचं श्रेष्ठत्व सांगून त्या साधूला तिने गप्प बसवलं. मी काय मरायला तयार नाही. मग साधू आईकडे गेला. म्हटले तुम्ही म्हाताऱ्या झाल्या, मग तुमच्या ऐवजी तुमचा मुलगा जिवंत होईल, तुम्ही हे द्रव्य घ्या. आई म्हटली, हे बघा, मी गेले असते म्हटले, पण लहान मुलं आहे म्हटले आणि त्यांना खेळवण्याकरता आजी हवी, त्यामुळं मी काही मरत नाही म्हटले, तुम्ही मला हे देऊ नका. मग ते द्रव्य घेऊन तो बापाकडे गेला आणि बापाला सांगतो. म्हटले तुम्ही घ्या द्रव्य. त्यावेळेला बाप म्हटला, कसं आहे, आजोबा सुद्धा पाहिजे म्हटले, बागुलबुवाची गोष्ट सांगण्याकरता आजोबा सुद्धा नातवांना हवा, जितका बाप हवा त्याच्यापेक्षा जास्त आजोबा हवा म्हटले, म्हणून मी काही मरत नाही. मग तुम्ही काय करा म्हटले, माझ्या कडे ते द्रव्य देऊ नका. आणि हे सर्व प्रकार तो मृत झाल्याचं नाटक केलेलं त्या गृहस्थाने ऐकलं. तसा तो उठून बसला आणि उठून बसल्यानंतर शोक करू लागला आणि मग त्याला त्याच्या देहाविषयीचं उदासीनता तिथं प्राप्त झाली. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, जर तुमच्यावर कोणी प्रेम करत असेल तर ते तुमच्या देहावरचं प्रेम नाही, तुमच्यावरचं प्रेम नाही, ते प्रेम केवळ स्वार्थापोटीचं प्रेम, ते तुमच्यावरची ममत्व नाही, ते प्रेम स्वार्थापोटीचं प्रेम असू शकते. मग भगवान कृष्ण म्हणतात, ज्या अर्थी तुझ्या बरोबर ते रणांगणात उभे म्हटले, तुमचं स्वतःचे गुरु द्रोणाचार्य तुझ्याशी युद्ध करण्याकरता डगमगत नाही म्हटले. द्रोणाचार्यांनी बाण घेतलेला आहे म्हटले, धनुष्याला बाण लावलेला आहे म्हटले आणि तुझ्यावर प्रहार करणारे म्हटले. ज्या अर्थी गुरु असून सुद्धा ते तुझ्यावर प्रहार करताय, त्या अर्थी तू शिष्य असून रणांगणात असणारा तो तुझा गुरु नाही, तो तुझा दुश्मन आहे, म्हणून त्याच्यावर प्रहार केला पाहिजे. त्यांचं शरीर जरी गेलं तरी ते पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये प्रविष्ट होणार आहे. भीष्माचार्यांनी पितावत तुझ्यावर प्रेम केलं ठीक आहे, पण ते आज पितृतुल्य असणारे भीष्म पितामह धनुष्यावर बाण रोखून आणि तुला मारण्याचा प्रयत्न करता ते म्हटले, म्हणून तू इथं त्यांना पितामह भीष्म पितृतुल्य न मानता तू तुझा दुश्मन आहे म्हणून त्यांना तिथं त्यांच्या समोर तू उभा राहा, तुझे दुश्मन आहे म्हणून हे प्रेम हा मोह तू इथं सोड आणि सोडल्यानंतर मात्र मग तुला त्याचं ज्ञान प्राप्त होईल. मग तिथं अर्जुनाला वाटलं की भगवान कृष्णाचा उपदेश खरंच प्राप्त करण्याजोगा आहे. मग त्याचं ममत्व हळूहळू कमी व्हायला लागलं. मग भगवान कृष्णाने ममत्व कमी होण्याकरता मग विविध प्रकारचं मार्गदर्शनही केलं. मग ते भगवान कृष्णांनी सांगून गेले, आता चैन नित्य जातम वामन्यसे मृतम. भगवान कृष्ण म्हणतात, तथापि त्वा महाभाव नैवम शोची तू मर्यासी. भगवान कृष्णांनी सांगितलं की जन्म मरण होणार आहे, तो जो मानतो तो शोक म्हणजे त्यांनी शोक करू नये. जो मनुष्य मरणार आहे तो पुन्हा जन्माला येणार आहे असं जर एखादा मनुष्य मानत असेल तर मात्र मला वाटतं त्यांनी शोक करू नये. म्हणून तू तुझा भूतकाळ विसरून दे, तुझ्यावर किती प्रेम केलं ते, तुझ्यावर किती प्रेम करत होते, किंवा गुरु द्रोणाचार्यांनी तुझ्यासाठी एकलव्याचा अंगठा घेतला तेही तू सोडून दे. इतकं तुझ्यावर प्रेम केलं ते सोड. पण आज तेच तुझ्यावर प्रेम करणारे तुझ्या विरुद्ध रणांगणामध्ये धनुष्यावर बाण रोखून उभे आणि तुला इथं मात्र त्यांची तुझ्यावरची ममता सोडली, कारण त्यांना त्याचं ज्ञान आहे. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य या दोघींना त्याचं ज्ञान होतं की हा जरी गेला तरी याचं आत्मा जिवंत राहणार आहे, आत्मा मरणार नाही, हा आत्मा पुन्हा एकदा दुसरं शरीरामध्ये प्रविष्ट होणार आहे, याचं ज्ञान भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांना होतं. म्हणून त्यांनी धनुष्यावर बाण रोखला होता. पण अर्जुना मात्र तिथं अज्ञानी असल्या कारणाने तो ममत्वेने स्तब्ध उभा राहिला. डोळ्यातून अश्रू गाळून तो भगवान कृष्णाची युक्तिवाद करत होता की यांनी पितृतुल्य प्रेम केलं, मी यांच्यावर बाण उचलू का. मग भगवान कृष्ण म्हणतात, बाबा बाण तुला उचलावंच लागल का. ज्यांनी पितृतुल्य प्रेम केलं तेच तुझ्या विरुद्ध, त्यांना थोडासा सुद्धा संकोच नाही की आपल्या मुलासारखा
अर्जुन आपल्या समोर उभा आहे, त्याच्यावर बाण रोखावं का हा संकोच त्यांना वाटत नाही. त्यांनी खुशाल बाण उचलला, धनुष्याला लावला आणि तुझ्यावर रोखला म्हटले. काही क्षणामध्ये ते बाण तुझ्यावर सोडणारे म्हटले आणि तुझ्यावर सोडल्यानंतर न व्हायचं ते होणार म्हटले. मग तू सुद्धा त्यांच्यावरचं प्रेम कमी कर आणि प्रेम कमी करून मात्र मग तू सुद्धा त्यांच्यावर बाण रोख आणि त्यांच्यावर प्रहार कर म्हटले. मग भगवान कृष्णाचा मुद्दा अर्जुनाला पटला आणि पटल्याबरोबर अर्जुनाने आपल्या धनुष्याला बाण लावला आणि बाण लावल्यानंतर मात्र अर्जुनाने धनुष्य सोडण्याकरता आणि प्रयत्न केला आणि अर्जुनाने गांडीव धनुष्याला बाण लावून तो सोडला आणि नंतर युद्धाला सुरुवात झाली. म्हणून भगवान कृष्णाने ज्या या श्लोकामध्ये उपदेश केला तो उपदेश अत्यंत सुंदर उपदेश आहे. तो केवळ अर्जुनाकरता उपदेश नाही, तो सामान्य मनुष्यासाठी उपदेश असू शकतो. सामान्य मनुष्यासाठी उद्देश फल देणारा असू शकतोय. सामान्य मनुष्यही हेच करतो. सामान्य मनुष्यही काही वेळेला काय होतं, एखाद्याचा बाप खूप मुलावर प्रेम करतो, मग तो मुलगा आयुष्यभर मग देवधर्म विसरून सुद्धा भगवत चिंतन विसरून सुद्धा त्या पित्याच्या प्रेमामध्ये तो ओतप्रोत वाहत राहतो आणि आयुष्यभर त्याच्याकरता झटतो. पण हे त्याला कळत नाही का तो अध्यात्मामध्ये आड येतोय, आपलं अध्यात्म त्याच्यापासून कमी होत चाललेले. हे सामान्य मनुष्याची सुद्धा स्थिती अशीच होती. म्हणून मला तर वाटतं सामान्य मनुष्याने सुद्धा या श्लोकाचा विचार केला पाहिजे आणि ह्या विचार करून या देहावरचं प्रेम त्यांनी सोडलं पाहिजे. म्हणून भगवान कृष्णाने केलेला हा उपदेश सामान्य मनुष्याने सुद्धा प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात, बाबा अर्जुना तू बाण सोड, कारण मनुष्य हा जो देह गेलेला आहे तो पुन्हा एकदा जन्माला येणार आहे. उपजे ते नाशे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जातसी ही ध्रुव ध्रुव जन्म मृतस्य च, तस्मात परिहार्यार्थे नत्वम सोचितुमर्यसी. म्हणून भगवान कृष्णाने हा अर्जुनाला उपदेश केला. आता तसं तर आपण यावर विवेचन उद्याच्याही भागात करणारच आहोत. याविषयी थोडेसे अजूनही सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहोत. यावर सुंदर विवेचनही मांडू आपण. आजपुरतं आपण इतकंच घेऊ की याद्वारे आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की कोणत्याही गोष्टीवर जास्त ममत्व असणं हे अंत्य दुःखाला कारण ठरतं आणि अंध प्रेम असणं हे सुद्धा दुःखाला कारण ठरत असतं. या दोन गोष्टींचा बोध आपल्याला या श्लोकाद्वारे येत असतो. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल.